हे बघा मुलांनो, अगोदरच्या लेक्चर मध्ये आपण काय बघितलं होतं की फिजिक्सचा जो पहिला चॅप्टर आहे रोटेशनल डायनेमिक हा स्टार्ट केलेला आहे. त्यामध्ये आपण काय केलं की जे बेसिक होतं ते बघितलंय. जसं की तुम्ही बघितलेले पॉइंट सांगतो मी तुम्हाला. फ्रिक्वेन्सी आठवतंय? फ्रिक्वेन्सी म्हणजे काय? नंबर ऑफ रिव्हॉल्यूशन पर युनिट टाइम, एन ने डिनोट केली होती. संशोधन कोणी केलेलं आहे? हर्ट्ज ने. हर्ट्ज. त्यानंतर बघा टाइम पिरियड बघितलंय आपण, बरोबर आहे. आणि एनर्जी विषयी माहिती घेतली, कायनेटिक एनर्जी, पोटेन्शियल एनर्जी, असे बरेचसे पॉइंट आपण काय केलेले होते मागच्या लेक्चर मध्ये कव्हर केलेले. त्यानंतर बघा सर्क्युलर मोशन ही कन्सेप्ट समजून घेतली. त्यामध्ये दोन टाइप बघितले बघा, यूसीएम आणि नॉन यूसीएम. यूसीएम मध्ये काय बघितलं होतं तुम्ही की ऑब्जेक्ट सर्क्युलर मोशन परफॉर्म करतो, फक्त त्याचा स्पीड कॉन्स्टंट असतो. आणि नॉन यूसीएम मध्ये व्हेरिएबल असतो. उदाहरण बघितले आपण. तर अशा पद्धतीने बहुतेक पॉइंट आपण काय केलेले कव्हर केलेले. तुम्हाला त्याच्यामध्ये कायनेटिक एनर्जी, पोटेन्शियल एनर्जीचा फॉर्म्युला पण सांगितलेला आहे. आता बघा आज जे पॉइंट बघणार आहेत आपण ते खूप सिंपल आहे. आता दोन प्रकारचे रोड असतात, बँकड आणि अनबँकड. अनबँकड म्हणजे काय बघा, अनबँकड रोड. रोडचे दोन टाइप असतात, अनबँकड रोड आणि बँकड रोड. अनबँकड म्हणजे काय हे बघा, सपोज आपण असं जातोय, असं एखादा चौक आहे, असं मानलंय, अशा पद्धतीने असा रस्ता आहे आणि इथून काय एक टर्न. आता जर समजा एखादा रोड हा बाहेरच्या बाजूने फुगलेला नसतो, आपण बघतो घाटाचा रस्ता असला की काय होतं की एका बाजूने एका साईडने तो फुगलेला असतो, एका साईडने आतमध्ये म्हणजे खाली असतो, बरोबर आहे. तर एक साईड ही त्याची एज म्हणता येईल, एज म्हणजे कडा किंवा साईड ही उंच असते आणि दुसरी साईड ही खूप छोटी असते किंवा खाली असते. ठीक आहे, त्या प्रकारचे रोड हे बँकड असतात. आणि जर समजा इथं फक्त टर्न आहे पण रोड कसा आहे, असा प्लेन सरफेस आहे, ठीक आहे, त्याच्यामध्ये काही अँगल नाहीये किंवा रोड असा एका साईडने उंच एका साईडने खाली असा नाहीये, तर त्या प्रकारच्या रोडला आपण काय म्हणतो, अनबँकड रोड. काय म्हणतो? अनबँकड रोड. आणि बँकड म्हणजे की काहीतरी अँगल असतो, काय असतो त्याच्यामध्ये, अँगल असतो, जेणेकरून तो रोड उंच आणि खाली असतो. पण ज्या वेळेस काय होतं की असा टर्न घेतो आपण, इथं किती व्हेलॉसिटीने गाडी चालवायची, इथं या टर्न वरती किती व्हेलॉसिटीने गाडी चालवायची हे आपल्याला माहित नसतं. आणि त्या व्हेलॉसिटीचा फॉर्म्युला आपण आज शोधणार आहे. त्या फॉर्म्युल्याच्या मदतीने आपण लिहित असतो बघा, 40 किलोमीटर पर हावरने गाडी चालवा, 30 किलोमीटर पर हावरने गाडी चालवा, अशा पद्धतीने, बरोबर आहे. तर बघा आपण जे एक्सप्रेशन बघणार आहे त्याचा क्वेश्चन कसा विचारला जातो ते मी तुम्हाला इथं राईट करून देतो. ओके, हे बघा मुलांना, आपण काय करतोय की एक्सप्रेशन बघतोय. कशाचं एक्सप्रेशन बघायचं आहे की मॅक्झिमम पॉसिबल स्पीड ऑन अनबँकड रोड, हॉरिझॉन्टल अनबँकड रोड. अनबँकड रोडचा अर्थ असा आहे की तिथं अँगल हा नसतो. काय नसतो तिथं? अँगल नसतो. ठीक आहे, अँगल मध्ये नसतो तो रोड. मग काय होतं बघा, लक्ष द्या की सपोज असा हॉरिझॉन्टल रोड आहे, ठीक आहे, अशा पद्धतीने रोड आहे, अशा पद्धतीचा रोड आहे, गाडी अशा पद्धतीने चाललेली आहे. तर इथं काय एक व्हेकल आहे असं मानलं आपण, इथं काय एक व्हेकल दिसतंय तुम्हाला. आता होतं काय की इथं हे जे व्हेकल आहे, हे जे व्हेकल आहे हे असं चाललंय, कशा पद्धतीने चाललंय असं. तर लक्षात ठेवायचं बघा ऑलवेज तुम्ही की होतं काय की हे जे व्हेकल आहे किंवा कोणता पण ऑब्जेक्ट असेल तर त्याचा वेट हे डाऊनवर्ड डायरेक्शन ऍक्ट होतो. कुठे ऍक्ट होत असतं? डाऊनवर्ड डायरेक्शन. ठीक आहे, आता बघा याच्या अपोजिट काहीतरी फोर्स ऍक्ट होत असतो. समजा मी जर पुढे चाललो तर मला मागच्या दिशेने फोर्स अप्लाय करावा लागतो. मला जर रस्सीने वरती जायचं असेल
तर मला खालच्या दिशेने फोर्स अप्लाय करायचा असतो, वर जायचं तर खालच्या दिशेने फोर्स अप्लाय करायचा असतो, पुढे जायचं तर मागच्या दिशेने फोर्स अप्लाय करायचा असतो पायाच्या मदतीने. तसंच या व्हेकलचं जे वेट आहे ते खाली ऍक्ट होतं. वेट हे कशाने डिनोट केलं जातं? mg ने. डिनोट म्हणजे डब्ल्यू ने डिनोट केलं जातं आणि त्याचा फॉर्म्युला काय आहे? मास इंटू ऍक्सलरेशन. मुलांना लक्षात ठेवा, वेट आणि फोर्स हे दोन्ही सेम असतात, दोघांचं युनिटी न्यूटनाची. तर याच्या विरुद्ध एक ऍक्शन होते, त्याला आपण काय म्हणणार? ही सेंटर पकडा, त्याला आपण काय म्हणणार? नॉर्मल रिॲक्शन. आता बघा टर्न असा आहे या पद्धतीने, तर हे एक सर्कल फॉर्म होतं समजा, आणि याचं सेंटर कुठे अंदाजे असं इकडे, याचं काय आपलं सेंटर. ठीक आहे, तुम्ही सी विथ द सेंटर म्हणू शकता. आता हे बघा, हा रोडचा सरफेस आहे, एक हा रस्ता रफ करतो, हा जो रोडचा सरफेस आहे, हा रोडचा सरफेस आणि टायर याच्यामध्ये काय होतं? फ्रिक्शन होतं. काय होतं? फ्रिक्शन होतं. जर फ्रिक्शन होत असेल तर इथं फ्रिक्शनल फोर्स अप्लाय होतो. हा, त्याला आपण काय म्हणणार? एफएस. काय म्हणणार? एफएस. जर आपल्याला सर्क्युलर मोशन परफॉर्म करायचं असेल तर सर्वात इम्पॉर्टंट जो फोर्स आहे तो फोर्स आहे सेंट्रिपेटल फोर्स. हे बघा, समजा इथे एक व्यक्ती आहे, याला अशा पद्धतीने या सर्क्युलर मोशन मध्ये फिरायचंय, ठीक आहे, असं अँटी क्लॉकवाईज. तर हा कोणत्या दिशेने फोर्स अप्लाय करतो? सेंटरच्या. जर याने या दिशेने फोर्स अप्लाय केला तर इकडे सर्क्युलर मोशन होणार नाही, किंवा याने जर असा विचार केला की मी फक्त सरळ बघन पुढे चालत, या दिशेने झुकणार नाही सेंटरच्या, तर हा व्यक्ती सरळ पुढे जाईल, आणि या दिशेने अप्लाय केला तर इकडे जाईल. बरोबर आहे. तर मग सेंटरच्या दिशेने फोर्स अप्लाय केला किंवा सेंट्रिपेटल फोर्स तिथं अप्लाय झाला तरच सर्क्युलर मोशन होतं. आता व्हेकल आहे, याचा पूर्ण वेट कोणत्या डायरेक्शनने डायरेक्ट होईल किंवा कोणत्या दिशेने ऍक्ट होईल? तर या सेंटरच्या दिशेने ऍक्ट होईल. या दिशेने सेंट्रिपेटल फोर्स ऍक्ट होतो. कोणता ऍक्ट होतो? सेंट्रिपेटल फोर्स. आपण सीपीएफ लिहू, सेंट्रिपेटल फोर्स. आणि हा पण कोणता आहे? फ्रिक्शनल फोर्स. एम जी काय आहे? वेट आहे, आणि एन काय आहे? नॉर्मल रिॲक्शन आहे. इथे 4 प्रकारचे फोर्सेस अप्लाय झाले. आता कोणकोणते बघा. पहिलं म्हणजे वेट एम जी, याच्या अपोजिट एक फोर्स आहे, त्याला आपण नॉर्मल रिॲक्शन म्हणणार. एन म्हणजे नॉर्मल रिॲक्शन. सेंटरच्या दिशेने जो फोर्स अप्लाय होतो त्याला फ्रिक्शनल फोर्स म्हणणार. आणि पुन्हा सेंटरच्या दिशेने अजून एक फोर्स अप्लाय होत असतो, त्याला आपण सेंट्रिपेटल फोर्स म्हणतो. आता फ्रिक्शनल फोर्स किंवा कोई स्टॅटिक फ्रिक्शनल फोर्सही म्हणला तर एफ एस. एस म्हणजे स्टॅटिक फ्रिक्शनल फोर्स. तो कोणामुळे होतो? टायर आणि रोड सरफेस. ठीक आहे. जर इथं फ्रिक्शन झालं नाही तर सर्क्युलर मोशन होणार नाही. इथं डिफरंट टाइप ऑफ फोर्सेस ऍक्ट होते, ते आपण लिहून घेणार. फोर्स ऍक्टिंग ऑन कार, फोर्सेस ऍक्ट किंवा ऍक्टिंग लिहिलं येतं, ऍक्टिंग ऑन कार. कोणकोणते फोर्स ऍक्ट होते बघा. पहिला जो फोर्स आहे हा ही वेट mg. कसा ऍक्ट होतो? व्हर्टिकली डाऊनवर्ड, म्हणजे सरळ उभा खालच्या दिशेने. कसा ऍक्ट होतो हा? व्हर्टिकली डाऊनवर्ड. नंतर बघा मुलांना, 2 नंबरचा जो फोर्स ऍक्ट होतो त्याच्यावरती, तो आहे एन, नॉर्मल रिॲक्शन म्हणजेच एन. तो कसा ऍक्ट होतो? व्हर्टिकली अपवर्ड, आणि अपोजिट टू द mg. वेटला कसा येतो? अपोजिट, व्हर्टिकली अपवर्ड. अपवर्ड. बरोबर. नंतर बघा 3 नंबरचा जो फोर्स आहे हा एक आहे स्टॅटिक फ्रिक्शनल फोर्स, किंवा फ्रिक्शनल फोर्स म्हणलं तरी चालेल. स्टॅटिक फ्रिक्शनल फोर्स, तो काय आपला एफ एस. हा कुठे ऍक्ट होतो? टुवर्ड्स सेंटर, टुवर्ड्स सेंटर. आणि लास्ट बघा सेंट्रिपेटल फोर्स. कोणता ऍक्ट होतो? सेंट्रिपेटल फोर्स. याला तुम्ही सीपीएफ लिहिलं तरी चालेल. ठीक आहे. वाटलंच त्याचा फॉर्म्युला इथे लिहून देतो, एम स्क्वेअर अपॉन आर. हा पण पुढे टुवर्ड्स सेंटर. तुम्हाला लक्षात ठेवणे हे बघा, प्रत्येक न्यूटनचा एक नियम आहे, त्या नियमानुसार की प्रत्येक फोर्स हा इक्वल आणि अपोजिट ऍक्ट होत असतो. जर समजा
पूर्वेकडे एक फोर्स ऍक्ट होतो आणि त्याच्या विरुद्ध पश्चिमेकडे एक फोर्स ऍक्ट. थोडक्यात मध्ये एक रस्सी असं पकडला आपण, दोन व्यक्ती इकडे वळताय, दोन व्यक्ती इकडे वळताय, दोघांमध्ये जी पॉवर आहे या दोघांमध्ये आणि या दोघांमध्ये सेम आहे समजा, ठीक आहे. तर दोघं पण फोर्स कसे अप्लाय करणार, सेम अप्लाय करणार. म्हणजे ती जी रस्सी आहे त्याच्यावर काही परिणाम होणार नाही. म्हणजे काय होतं की इकडे अप्लाय केलेला फोर्स आणि इकडे अप्लाय केलेला फोर्स दोन्ही कसे होते, इक्वल होते. इक्वल आणि अपोजिट म्हणजे दोन्ही इक्वल आहेत, ठीक आहे. आता हे बघा, ग्राफचे नियम माहिती तुम्हाला. ग्राफनुसार आपण काय करत असतो, वरच्या दिशेने प्लस साइन घेतो, खाली मायनस घेतो, इकडं प्लस घेतो आणि इकडं मायनस घेतो, बरोबर आहे. ग्राफ मध्ये असं साइन घेत असतो आपण. तुम्ही बघितलं असेल बघा, एक क्वाड्रंटचे साइन आहेत. फर्स्ट क्वाड्रंटचे वेगवेगळे येणार ते, फर्स्ट सेकंड थर्ड फोर्थचे. तर बघा इथं काय होतं माहिती का, हे जे वेट एम जी आहे हे कोण बॅलन्स करणार आहे, नॉर्मल रिॲक्शन. इथं लिहितो बघा, आपलं एक्सप्रेशन स्टार्ट झालंय. छोटस एक्सप्रेशन आहे बघा, 2 किंवा 3 मार्क्स आपल्याला विचारलं जाऊ शकतं. वेट एम जी बॅलन्स बाय एन. नॉर्मल रिॲक्शनने काय बॅलन्स केलं, वेट एम जी बॅलन्स केलं. मग वेट एम जी इज इक्वल टू काय होईल, एन, किंवा एन इज इक्वल टू काय होईल, एन इज इक्वल टू एम जी. हे बघा असं वेगिंग पॅन असतो, मोजण्याचा काटा आपला. इकडं 1 kg, इकडं 1 kg. मला सांगा, हा 1 kg याला बॅलन्स करणार किंवा हा 1 kg याला बॅलन्स करणार, कोणी कोणाला बॅलन्स केलं तरी सेम होतं, ठीक आहे. तुम्ही जर असं लिहिलं, नॉर्मल रिॲक्शन बॅलन्स बाय वेट किंवा वेट बॅलन्स बाय नॉर्मल रिॲक्शन, बोथ आर सेम. देन बघा याला तुम्ही क्वेश्चन नंबर काय देणार आहे, फर्स्ट देणार आहे. क्वेश्चन नंबर काय देणार आहे, फर्स्ट देणार आहे. त्यानंतर बघा सेंट्रिपेटल फोर्स, फ्रिक्शनल फोर्स कोण बॅलन्स करणार आहे, सेंट्रिपेटल फोर्स, किंवा सेंट्रिपेटल फोर्स कोण बॅलन्स करणार, फ्रिक्शनल फोर्स. फ्रिक्शनल फोर्स बॅलन्स बाय कोण बॅलन्स करणार आहे, सेंट्रिपेटल फोर्स. सेंट्रिपेटल फोर्स. देअरफॉर तुम्ही कसं लिहू शकता, सेंट्रिपेटल फोर्स इज इक्वल टू फ्रिक्शनल फोर्स, किंवा फ्रिक्शनल फोर्स इज इक्वल टू सेंट्रिपेटल फोर्स. फ्रिक्शनल फोर्स काय एफ आहे, सेंट्रिपेटल फोर्स काय आहे, एम स्क्वेअर अपॉन आर. जसं आपण पुढे जाणार तसं एक ग्राफ मध्ये जे दाखवलं असतं ना, प्लस वरती प्लस, या साईडने असं मायनस, तर या साईनचा उपयोग होणार हे लक्षात ठेवा, ठीक आहे. पुढे चालून होईल त्याचा उपयोग, सांगते मी कुठं उपयोग होतो. याला क्वेश्चन नंबर काय म्हणा, सेकंड. क्वेश्चन नंबर काय द्या, सेकंड द्या. हे बघा आपल्याला काय शोधायचं आहे, मेन काय पर्पज आपला, व्हेलॉसिटी शोधणे. आपल्याला काय शोधणे आहे, व्हेलॉसिटी शोधायची. हे बघा इथं एन एन इथं एफ एस, आपण काय करू, डिवाइड इक्वेशन सेकंड बाय 1. 2 नंबरचं इक्वेशन 1 ने डिवाइड करू. तुम्ही जर हे अगोदर लिहिलं आणि हे नंतर लिहिलं तरीही चालतं, असं काही नाही. तुम्हाला जर असं वाटलं की फ्रिक्शनल फोर्स बॅलन्स बाय सेंट्रिपेटल फोर्स हे अगोदर लिहायचं आणि हे नंतर लिहायचं तरी पण चालतं, फक्त इक्वेशन नंबर चेंज होईल. ओके, लक्ष द्या. आता काय करायचं, फ्रिक्शनल फोर्स हे बघा राईट हँड साइडला डिवाइड करायचं असतं, लेफ्ट हँड साइडला डिवाइड करायचं. आपली लेफ्ट हँड साइड कोणती, एफ एस डिवाइडेड बाय हा एन इज इक्वल टू, ती साइड कोणती आहे, एम व्ही स्क्वेअर अपॉन आर अपॉन हा काय डिवाइडला. सर आवाज नाही येते, आवाज क्लिअर येत नाहीये. ओके, हा 1 मिनिट. हे बघा इकडे काय, एफ एस अपॉन एन इज इक्वल टू एम स्क्वेअर अपॉन आर अपॉन एम. तुम्हाला माहिती आहे मुलांना, ए अपॉन बी अपॉन सी अपॉन डी अशा पद्धतीने जर असेल रेसिप्रोकल नाही डिवायडेशन, तर इथं काय होणार, ए अपॉन बी इंटू डी अपॉन सी, ए बाय बी इंटू डी बाय सी, ए डी बस, ठीक आहे. तर हे इनवर्स होतं. तर एफ एस अपॉन एन याची जी व्हॅल्यू आहे ना ती म्यू एस आहे. बट तुम्ही इथे लिहू शकता बट म्हणजे पण आपल्याला काय माहिती का, एफ एस अपॉन एन इज इक्वल टू म्यू एस. म्यू एस म्हणजे काय, कोएफिशिएंट ऑफ स्टॅटिक फ्रिक्शन. म्यू कसा राईट करायचा, हा यू लिहायचा, फक्त यू ला इकडे या साईडने अशा पद्धतीने येणार, ठीक आहे, म्यू एस. तर देअरफॉर एफ एस अपॉन एन काय होईल, म्यू एस इज इक्वल टू एम स्क्वेअर अपॉन आर इंटू हा 1 अपॉन एम जी. एम जी डिवाइड काही नव्हतं म्हणजे 1, हे इनवर्स होणार डिवाइडचं, ठीक आहे. हा एम एम गेटिंग कॅन्सल, म्यू एस इज इक्वल टू काय होईल, व्ही स्क्वेअर अपॉन आर जी.
जागा कमी, थोडं शॉर्टकट लिहितो बघा. आर जी इकडे जाऊन काय होणार, डिवाइड, साइड चेंज करून घ्या. व्ही स्क्वेअर इज इक्वल टू काय होईल, हा म्यू एस आणि हा मल्टिप्लाय झालेला आर जी. बर मुलांनो, आपल्याला जो आहे ना व्हेलॉसिटीचा स्क्वेअर नाही शोधायचा, व्हेलॉसिटी शोधायची. मग तुम्ही काय करणार, टेकिंग अ स्क्वेअर रूट ऑन बोथ साइड. तर टेकिंग अ स्क्वेअर रूट ऑन बोथ साइड हे 10th 11th पर्यंत आपण लिहित होतो, पण आता इथून पुढे लिहायचं डायरेक्टली. काय करायचं, तुम्हाला जी पण ऍक्शन घ्यायची ना, छोटी मोठी ऍक्शन घ्यायची, आणि जर समजा असं डिवाइड वगैरे असेल तर मग ते तुम्ही लिहू शकता. ओके, एका होईल रूट ऑफ एस आर जी. तर हे आपलं एक्सप्रेशन समजलंय तुम्हाला. हॅलो, लक्षात आलंय का सर्वांना? बोला. हो सर. ओके ठीक आहे, लक्ष द्या आता. हे होतं आपलं एक्सप्रेशन v इक्वल टू म्यू एस आर जी. आपला क्वेश्चन काय होतं बघा, ऑब्टेन द एक्सप्रेशन फॉर मॅक्सिमम पॉसिबल स्पीड टू मूव्ह ऑन अ हॉरिझॉन्टल अनबँक्ड रोड. हॉरिझॉन्टल अनबँक्ड रोड वरती व्हेलॉसिटी शोधायची होती आपण. जर असा टर्न असेल तर तिथे किती व्हेलॉसिटी ठेवायची, तर ही व्हेलॉसिटीच्या फॉर्म्युल्यामध्ये तुम्ही व्हॅल्यू पुट करून तितकी व्हेलॉसिटी घेऊ शकतो आपण. असं असतं बघा, काही टर्न वरती 30 किलोमीटर पर आवर ड्राईव्ह, 30च्या स्पीडने गाडी चालवा, तर ते कशावरून असतं, या फॉर्म्युल्यानुसार घेतलं जातं. ठीक आहे, म्यू एस हा कोएफिशियंट ऑफ स्टॅटिक फ्रिक्शन आहे, तो रोडच्या सरफेस वरती डिपेंड असतो, आणि तुमचे जे टायर आहेत व्हेकलचे किंवा कारचे त्याच्यावरती. आर म्हणजे ते सर्कल, तो जो टर्न आहे त्याच्या सर्कलची रेडियस किती येते, त्या रेडियस. आणि जी म्हणजे ऍक्सलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी, ते तर तुम्हाला माहिती आहे किती असते, 9.81 मीटर पर सेकंड स्क्वेअर. व्हेलॉसिटीचा युनिट जर तुम्हाला लिहायचा असेल तर तुम्ही लिहू शकता, द युनिट ऑफ द व्हेलॉसिटी इज मीटर पर सेकंड. सीजीएस युनिट काय येईल, सेंटीमीटर पर सेकंड. आणि डायमेन्शन अशा स्क्वेअर ब्रॅकेट मध्ये घ्यायच्या, एम एल टी. एम विथ मास, केजी नाहीये म्हणून 0. एल विथ लेंथ, मीटर पर सेकंड म्हणून एल रेस टू 1. आणि टी विथ टाइम, सेकंड डिवाइड आहे म्हणून टी रेस टू -1 लिहायचं तुम्ही. ओके, अशा पद्धतीने डायमेन्शन लिहायचे. तर ठीक आहे, इथपर्यंत क्लिअर झालं सर्वांना, काही अडचण नाही. लक्ष द्या आता, हे जे एक्सप्रेशन आहे तुम्ही स्क्रीनशॉट मारून घ्या किंवा लिहून घ्या. रफ करतो मी. समजलंय हे? पुन्हा एकदा सांगू का, एका मिनिटात जस्ट रिवाइज करू आपण. लक्ष द्या, हे बघा, इथं काय करायचंय, आपण एक्सप्रेशन शोधतोय कशासाठी, व्हेलॉसिटीसाठी. कोणत्या रोडवरती, सर व्हिडिओ स्टॉप होतोय. येस, अनबँक्ड रोडवरती. ठीक आहे, हा बोला प्रतीक्षा, काय झालं? हॅलो, आपण एक्सप्रेशन शोधतोय कशासाठी, व्हेलॉसिटीसाठी. व्हेलॉसिटी शोधायची अनबँक्ड रोडवरती, असा प्रश्न तुम्हाला बोर्डला विचारला जाऊ शकतो. ठीक आहे, तर आपण काय करणार इथं, की एक व्हेकल असा टर्न घेते अशा पद्धतीने. मी तुम्हाला ऑलरेडी दाखवलं होतं बघा, अशा पद्धतीने टर्न घेते. ठीक आहे, असा रोड दाखवू शकतो तुम्ही डॉट डॉट लाईनने. असा टर्न आहे, इकडं सेंटर आहे, या व्हेकलचे वेट एमजी ऍक्ट होतं. या एमजी ला बॅलन्स करण्यासाठी याच्यावरती एक फोर्स ऍक्ट होतं, त्याला आपण नॉर्मल रिएक्शन म्हणलो, ते आपण एन ने डिनोट केलेलं आहे इथं. ठीक आहे, त्याच्यानंतर टायर आणि रोड सरफेस मध्ये फ्रिक्शन होतंय, ते फ्रिक्शन आपण स्टॅटिक फ्रिक्शन म्हणलोय, स्टॅटिक फ्रिक्शनल फोर्स म्हणलो याला. आणि त्याच दिशेने सेंटरचा एक फोर्स ऍक्ट होतो, त्याला आपण सेंट्रिपिटल फोर्स म्हणलो. तर इथं अशा पद्धतीने 4 फोर्सेस लिहून दाखवले मी तुम्हाला. वेट एमजी ऍक्ट व्हर्टिकली डाऊनवर्ड, N with the normal direction act vertically upward, Fs with the static frictional force acting towards center, and which is equal to the centripetal force which also act towards center. Then weight mg balanced by the N with the normal reaction, mg is equal to N or N is equal to mg, that is equation first. Then static frictional force balanced by the centripetal force, therefore both are equal. दोन्ही एकमेकाला बॅलन्स करतात. समजा इकडून 1 kg इकडून 1 kg बॅलन्स करते, म्हणजे that means it is a equal. Therefore F is equal to centripetal force, but the formula of the centripetal force is m square upon r. Therefore F is equal to m square upon r. Then we have divided the equation second by the first. Then Fs upon n is equal to m square upon r upon mg. M getting cancelled, but we know the value of the Fs upon n. The value of Fs upon n is mu s with the coefficient of static friction. Write the mu as like u. Then what happened, mu s is equal to v square upon rg at the divide, then it go to multiply, then it become mu s rg is equal to v square. Change the side, v square is equal to mu s rg, but we want v, therefore taking a square root on the both side, then we get v is equal to root of mu s rg.
Then the SI unit of velocity is meter per second. CGS unit centimeter per second. Dimension m0 L raised to 1 t raised to -1. If you write as like this, then you get a 2 or 3 marks. ठीक आहे. हे बघा मुलांनो, आपण काय करतोय, एक्सप्रेशन शोधतोय. आता हे नवीन एक्सप्रेशन आपल्यासाठी काय ते व्हेलॉसिटी शोधायची. काय शोधायचंय? व्हेलॉसिटी. कशामध्ये व्हेलॉसिटी शोधायची? वेल ऑफ डेथ. वेल ऑफ डेथ म्हणजे काय की जमिनीमध्ये, वेल म्हणजे विहीर आणि डेथ म्हणजे वेल ऑफ डेथ, डेथ म्हणजे मौत किंवा मरणे. तर हे बघा, विहिरी, एखादी विहीर आहे समजा आणि त्या विहिरीच्या साईडला किंवा विहिरीमध्ये जी गाडी चालवली जाते खाली नाही बरं का, बॉटमला नाही, त्याच्या भिंतीवरती जी गाडी चालवली जाते ना तिला काय म्हणलं तर मौत का कुवा, अशा पद्धतीने. किंवा जमिनीच्या वरती असं फळ्या किंवा काहीतरी लावून असं बनवलेलं असतं आणि त्याच्यामध्ये काय चालवली जाते? व्हेकल, टू व्हीलर किंवा 4 व्हीलर. तर त्याला पण आपण काय म्हणू शकतो? मौत का कुवा असं म्हणू शकतो. हे तुम्ही बघितलं असेल बघा कुठं कुठं, किंवा वेल ऑफ डेथ किंवा मौत का कुवा जर युट्यूब वरती टाईप केलं तरी तुम्हाला तिथं खूप छान असे व्हिडिओ बघायला मिळतील. ठीक आहे. हे बघा, तर तोच मौत का कुवा आपण ड्रॉ करतोय. व्यवस्थित लक्ष द्या. दिसतं अशा पद्धतीने आपली जी व्हेकल आहे ना, ही व्हेकल अशी फिरते गोल 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 गोल. तर ही जी आहे ना, ही आपली व्हेकल आहे समजा, अशा पद्धतीने अशी फिरते गोल. ठीक आहे. तर त्या व्हेकलचं सेंटर असं कुठंतरी इथं असणार आहे अंदाजे. आपण याला काय म्हणू? सेंटर सी म्हणणार. सेंटर सी. तुम्हाला एवढं तर माहितीये की सेंटरच्या दिशेने जो फोर्स ऍक्ट होतो त्याला आपण काय म्हणतो? सेंट्रिपेटल फोर्स म्हणतो असतो. ठीक आहे. आता बघा, लक्षात ठेवायचं, नॉर्मल रिएक्शन ही ऑलवेज परपेंडिक्युलर असती व्हेकलला. सुरुवातीला आपलं व्हेकल कसं होतं? असं होतं बघा. याच्या अगोदर जे एक्सप्रेशन बघितलं, इथं वेट असं एम जे ऍक्ट होतं, तर याला परपेंडिक्युलर, या व्हेकलला परपेंडिक्युलर आपण नॉर्मल रिएक्शन लिहिली. बरोबर आहे. नॉर्मल रिएक्शन इज ऑलवेज ऍक्ट परपेंडिक्युलर टू द व्हेकल और रोडला किंवा व्हेकलला. देन mg with the weight always act towards downward and frictional force always act between tire and road surface. तर ही कन्सेप्ट तुम्हाला लक्षात ठेवायची आहे. ही जी नॉर्मल रिएक्शन ही ऑलवेज कुठे ऍक्ट, आता व्हेकलचं वेट कुठे ऍक्ट होईल? mg, डाउनवर्ड डायरेक्शन. नॉर्मल रिएक्शन ऑलवेज ऍक्ट परपेंडिक्युलर टू रोड और व्हेकलला किंवा रोडला अशी परपेंडिक्युलर दाखवणार आपण. ही झाली आपली नॉर्मल रिएक्शन. आता आपल्याला माहिती आहे सेंटरच्या दिशेने अजून एक फोर्स ऍक्ट होतो, दॅट इज अ सेंट्रिपेटल फोर्स. त्याला आपण काय म्हणतो? सेंट्रिपेटल फोर्स. सेंट्रिपेटल फोर्स अँड नॉर्मल रिएक्शन विल बी इक्वल बिकॉज वन डायरेक्शन. हे बघा, ह्या फ्रिक्शन, आता फ्रिक्शन होतं इथं रोड आणि टायर मध्ये. हे बघा, हा आपला रोड आहे आणि हे काय आहे? व्हेकलचे टायर आहे. यांच्यामध्ये जे फ्रिक्शन होतं ते काय आहे? स्टॅटिक फ्रिक्शनल फोर्स. मग इथं वेट mg कोण बॅलन्स करणार? स्टॅटिक फ्रिक्शनल फोर्स. फ्रिक्शन झालं, जर इन केस फ्रिक्शन झालं तरच हे व्हेकल काय होणार? अशा पद्धतीने मूव्ह होणार आहे. तर बघा, वेट mg बॅलन्स बाय द फ्रिक्शनल फोर्स अँड नॉर्मल रिएक्शन बॅलन्स बाय द सेंट्रिपेटल फोर्स और वाइस वर्सा. तुम्ही उलट लिहिलं तरी चालेल. इथं बघा, फोर्सेस ऍक्ट ऑन द व्हेकल, डिफरंट फोर्सेस ऍक्टिंग किंवा ऍक्ट ऑन कार किंवा व्हेकल. इथं काय म्हणलंय? व्हेकल म्हणलंय, तर व्हेकल लिहा. कार लिहिलं तरी चालेल तुम्ही. ठीक आहे. आता बघा, पहिला फोर्स ऍक्ट काय होतो? वेट. वेट काय आहे? mg. कसा ऍक्ट होतो? व्हर्टिकली डाउनवर्ड. डाउनवर्ड. व्हेरी गुड. देन बघा, आता काय आहे की fs, 2 नंबर fs घ्या. स्टॅटिक फ्रिक्शनल फोर्स. स्टॅटिक फ्रिक्शनल फोर्स तो काय आपला? fs. नंतर काय आहे? n, नॉर्मल. स्टॅटिक फ्रिक्शन फोर्स कसा ऍक्ट होतो? व्हर्टिकली अपवर्ड. थोडस शॉर्टकटली तो तुम्ही लॉंग करून घ्या त्याला. नॉर्मल रिएक्शन n कसं ऍक्ट होतं? हॉरिझॉन्टल टुवर्ड्स
सर हा बोला. सर टवर्ड सेंटर होती फ्रिक्शनल फोर्स. अरे स्टॅटिक फ्रिक्शनल फोर्स हा टायर आणि रोड सरफेस मध्ये होतो. आता टायर आणि रोड सरफेस असं आहे त्या डायरेक्शन मध्ये. आधी टायर आणि रोड सरफेस कसं होतं या डायग्राम मध्ये असं होतं इथं लक्ष द्या. तर हा कसा झाला अशा पद्धतीने ऍक्ट झाला. ठीक आहे. हे असं टायर आणि रोड सरफेस तर या अशा पद्धतीने ऍक्ट झाला आणि इथं जे टायर आणि रोड सरफेस तर ते अशा पद्धतीने ऍक्ट झाला. ठीक आहे. याच्यामध्ये ना वेल ऑफ डेथ मध्ये व्हर्टिकली अपवर्ड आणि याच्यामध्ये टुवर्ड्स सेंटर ऍक्ट. त्यामुळे ही इकडे डायग्राम पण ड्रॉ करून दाखवलेली आहे तुम्हाला. आणि याचं सेंटर कुठं होतं इकडं. ही अगोदरची जी डायग्राम आहे ना त्या डायग्राम सोबत हे मॅच करा. नॉर्मल रिएक्शन या पुढे ऍक्ट होते टुवर्ड्स अपवर्ड. नाही टुवर्ड सेंटर. आता टुवर्ड सेंटर येणार आणि सेंट्रिपेटल फोर्स काय फॉर्म्युला एम यू स्क्वेअर अपॉन आर. हे पण कुठे ऍक्ट होणार टुवर्ड सेंटर. मुलांना तुम्हाला काय करायचं असतं बघा जेव्हा मी तुम्हाला ग्रुपवरती नोट्स सेंड करत तेव्हा त्या नोट्स मध्ये राहिलात इथं जे आहे ना कन्सिडरली ना खूप महत्वाचं आहे. हे फक्त तुमचे फोर्सेस ऍक्ट होऊ राहिले या डायग्राम मध्ये तेवढे फोर्सेस आपण दाखवले तर तुम्ही तर लिहू शकता कन्सिडर अ व्हेकल इज मुव्हिंग ऑन अ वेल इन अ वेल ऑफ अ डेथ. ठीक आहे. त्याच्यानंतर द फोर टाइप ऑफ फोर्सेस ऍक्ट इन द व्हेकल लाईक दिस एज शोन इन द डायग्राम. आता बघा ही डायग्राम रफ करू आपण इकडची. हे मॅच करायचं संपलं. आता आपण काय करणार की लक्ष द्या एक फॉर्म्युला आहे. त्याच्या अगोदर आपण जे सुरुवातीला लिहिलं होतं का कोण कोणाला बॅलन्स करतं तर ते आपण पुन्हा लिहू शकतो. इथं पुन्हा लिहा वेट mg बॅलन्स बाय fs. शॉर्टकट मध्ये लिहिलं तुम्ही पूर्ण लिहू शकता स्टॅटिक फ्रिक्शनल फोर्स mg इज इक्वल टू काय लिहा fs इज इक्वल टू काय लिहा mg. ठीक आहे. क्वेश्चन नंबर दिला तरी चालेल नाही दिला तरी चालेल. नंतर बघा सेंट्रिपेटल फोर्स बॅलन्स बाय नॉर्मल रिएक्शन किंवा नॉर्मल रिएक्शन बॅलन्स बाय द सेंट्रिपेटल. बोथ आर बॅलन्सिंग इच अदर. आता बघा n इज इक्वल टू काय होईल सेंट्रिपेटल फोर्स. सेंट्रिपेटल फोर्सचा फॉर्म्युला पुट करा m ई स्क्वेअर अपॉन r. ओके. आता बट वी नो आपल्याला माहिती बघा म्हणजे आता तुम्हाला हे कदाचित माहित नसेल पण तुम्हाला हे लक्षात ठेवावं लागेल एफ एस लेस दॅन ऑर इक्वल टू VSL. हा जो स्टॅटिक फ्रिक्शन फोर्स आहे हा इक्वल किंवा म्यूएस आणि एन या दोघांच्या प्रॉडक्ट पेक्षा कसा असतो कमी असतो. इक्वल किंवा लेस दॅन म्हणजे कमी. आता एफ एस ची व्हॅल्यू इथं पुट करा mg लेस दॅन इज इक्वल टू म्यूएस आणि एन काय आपला m स्क्वेअर अपॉन r. mm गेटिंग कॅन्सल g लेस दॅन इक्वल टू म्यूएस v स्क्वेअर अपॉन r. तर आपला गोल काय आहे v शोधणे. म्यूएस ऑर इक्वल लेस दॅन ऑर इक्वल टू. इथं लेस दॅन ऑर इक्वल टू ऑर म्हणजे दोन्ही पैकी एक तुम्ही घेऊ शकता. मग ऑर मध्ये काय करणार आपण g इज इक्वल टू म्यूएस v स्क्वेअर अपॉन r. आपल्याला काय शोधायचं आहे वेलोसिटी शोधायची. चेंज द साइड म्यूएस v स्क्वेअर अपॉन r इज इक्वल टू g. v स्क्वेअर इज इक्वल टू काय होईल हा g लक्ष द्या बरं वाटलंच तर या साईडला लिहू आपण. ती साईड दिसते तुम्हाला क्लिअर लक्ष द्या. व्ही स्क्वेअर इज इक्वल टू काय होईल हा आर इकडे दोन मल्टिप्लाय झाला आर जी अपॉन हा म्यूएस मल्टिप्लाय होता तो डिवाइड झाला. इथं साईड चेंज केली हा किंवा याच्यावरून तुम्ही डायरेक्टली लिहू शकता व्ही स्क्वेअर इज इक्वल टू तरीही चालत. हे बघा व्ही इज इक्वल टू काय होईल रूट ऑफ आर जी अपॉन म्यूएस. हे बघा पहिले जो होतं आपला हॉरिझॉन्टल रोड वरती अनबँक रोड वरती वेलोसिटी जी येत होती ती होती म्यूएस आर जी रूट ऑफ. पण आता काय आली रूट ऑफ आर ची अपॉन म्यूएस. हे तुम्हाला व्यवस्थित लक्षात